वहिनी, मी तुझ्यासाठी काही गिफ्ट आणले आहेत, असं म्हणत ती आत आली. तिच्या चेहऱ्यावर खूप उत्साह होता. हातातल्या पिशवीतून तिने एक छानसं पॅकेट काढलं आणि वहिनीच्या हातात दिलं. वहिनीही हसतच पॅकेट घेतलं. अगं, काय गरज होती एवढ्या त्रासाची, असं म्हणत त्यांनी ते उघडायला सुरुवात केली. घरातले सगळेजण उत्सुकतेने बघत होते. आता काय असेल? पॅकेट उघडलं आणि त्यातून एक सुंदर ड्रेस बाहेर आला. रंग छान होता, डिझाईनही छान होती. पण वहिनीनी तो नीट पाहिला तर त्याच्या लक्षात आलं की तो ड्रेस एका ठिकाणी थोडासा फाटलेला आहे. क्षणभर त्या शांत राहिल्या. त्यांना काय बोलावं ते कळेना. ती लगेच म्हणाली, वहिनी, तो मी थोडा घातला होता. खरं सांगते, मला जास्त फिट झाला आणि काढताना थोडा फाटला. पण तू शिवून घे आणि वापर, तुला छान दिसेल. वहिनीनी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त हलकंसं हसू दिलं. थोड्या वेळाने ती पुन्हा बोलली, तुला घराला पडदे पण हवे होते ना? मी नवीन पडदे घेतले आहेत, त्यामुळे घरातले जुने पडदे आता तुला देणार आहे. अजून बरेच सामान आहे, काही भांडी, काही सजावटीच्या वस्तू, सगळं तुला देईन. हे ऐकून वहिनीच्या चेहऱ्यावर हसू हळूहळू कमी झाली. ती अजूनही स्वतःच्या बोलण्यात रमली होती. ताई, माझं घर म्हणजेच काय स्टोर रूम वाटलं का? सगळ्या जुन्या पुराण्या वस्तू ठेवण्याची जागा वाटली का? मी नवीन घेतलं की जुनं तुला देत राहायचं, म्हणजेच सगळा जुना माल तुझ्याकडे ढकलायचा. आता मात्र वातावरण थोडं गंभीर झालं होतं. वहिनी शांतपणे तिच्याकडे बघत राहिल्या. अगं, वस्तू देणं चुकीचं नाही, पण देताना भावना महत्त्वाच्या असतात ग. जर तू प्रेमाने आणि आदराने दिलं तर असं तर कदाचित मला ते आवडलं असतं, पण मला नको आहे म्हणून तुला देत आहे असं वाटलं तर त्याची किंमत राहत नाही. ती थोडी गोंधळली. माझा तसा काही हेतू नव्हता, वहिनी हळूच म्हणाल्या. हेतू नसलाही पण शब्द आणि वागणं तसं वाटायला लावतं. गिफ्ट म्हणजे नेहमी नवीनच असावं असं नाही, पण ते मनापासून दिलेलं असावं लागतं. घरात शांतता पसरली. ती काही क्षण काहीच बोलली नाही. तिच्या लक्षात येऊ लागलं की तिने नकळत वहिनीच्या भावना दुखावल्या आहेत. थोड्या वेळाने ती वहिनीच्या जवळ जाऊन म्हणाली, माफ कर ना, मी खरंच असा विचार केला नव्हता. पुढच्या वेळी नक्की लक्ष देईन. वहिनी हसल्या. ठीक आहे, समजलं ना, तेच पुरेशा आहे. त्या दिवसानंतर ती जेव्हा काही देत असे तेव्हा आधी स्वतःला एक प्रश्न विचारायची, मी हे खरंच मनापासून देत आहे का? आणि हळूहळू तिच्या देण्यामागची भावना बदलली आणि नात्यातील उभही वाढली. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.